तुम्ही सुद्धा घर भाड्यानं देत असाल तर सावधान, कारण भाडेकरू म्हणून घरात राहायचं, घर मालकाचा विश्वास जिंकायचा आणि संधी मिळताच घरावर डल्ला मारायचा. अशाच एका हाय प्रोफाईल बंटी आणि बबली टोळीचा नाशिक पोलिसांनी पर्दाफाश केलाय. नाशिकच्या अंबड पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकानं पालघर जिल्ह्यातल्या बोईसर इथून या सराईत पती पत्नीला बेड्या ठोकल्यात. पाहूयात. भाडेकरू म्हणून राहायचं, घर मालकांच्या घराची आणि त्यांच्या हालचालींची खडानखडा माहिती काढायची आणि घर मालक बाहेर गेल्याची संधी साधून घरातले दागिने आणि रोख रक्कम लंपास करायची. हीच कार्यपद्धती होती या सराईत पती पत्नीची. नवनीत मधुकर नाईक आणि स्मिता उर्फ प्रिया नवनीत नाईक असं या अटक करण्यात आलेल्या बंटी बबलीच्या जोडप्याचं नाव आहे. नाशिकच्या अंबड परिसरातील एका घरातून त्यांनी तब्बल 16 तोळे सोन्याचे दागिने आणि चांदीची नाणी लंपास केली होती. या चोरीनंतर अंबड पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. अखेर पालघर जिल्ह्यातील बोईसर इथल्या रीटा अपार्टमेंटमधून या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीचे दागिने विकून खरेदी केलेल्या वस्तू, 8 मोबाईल, लॅपटॉप आणि इतर साहित्य असा एकूण 24,42,000चा मुद्देमाल जप्त केला. महिनाभर ते राहिले, पण आम्हाला त्यांचं काहीच असं समजलं नाही. आधार कार्ड मागितलं होतं, पण ते म्हणे पुढचं मोठं सामान आणलं का मग आम्ही देऊ म्हणे. मग आम्ही चालन म्हटलं. आणि 23 मेला आम्ही गावाला गेलो. दिवसभर त्यांनी एकदा आमचं मधीच कुलूप नेलं होतं. मग कुलूप नेलं होतं थोडं, म्हणे आमचं कुलूप खराब झालं, मग तेवढ्यापुरतं आम्हाला थोडंसं कुलूप द्या. मग तेवढं कुलूप दिलं होतं आणि त्यांनी चावी बनवून घेतली होती वाटतं. 23 तारखेला आम्ही गावाला गेलो आणि त्या दिवशी दिवसभरात त्यांनी हे चोरीचं हे केलं. दरम्यान पोलिसांच्या चौकशीत या जोडप्याचा धक्कादायक गुन्हेगारी इतिहास समोर आला. केवळ नाशिकच नाही तर महाराष्ट्र, कर्नाटकातील विविध जिल्ह्यात त्यांच्यावर घरफोडी आणि चोरीचे गुन्हे दाखल आहेत. अंबड, घोटी, उरण, तळोजा, वाळुंज, भोर, वडनेरा, पोयनाड, कोपरगाव, वाशी, सदर बाजार, मालेगाव छावणी यासह थेट बंगळुरूच्या KR पुरम पोलीस ठाण्यातही यांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद आहे. याशिवाय रत्नागिरी, दापोली, सावंतवाडी, बारामती, शहापूर आणि इगतपुरी या भागातही त्यांनी अशा चोऱ्या केल्याचं उघड झालं. जे रेकॉर्डवर जे आरोपी आहेत त्यांच्यावर 2005 पासून गुन्हे दाखल आहेत. जवळपास 25 ते 30 गुन्हे दाखल आहेत आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आणि बेंगलोर या ठिकाणी हे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये आम्ही या गुन्ह्यामध्ये घोटी आणि सपाळे या ठिकाणचे पण गुन्हे ओपन केलेले आहेत. आरोपीकडून आम्ही जवळपास 16 तोळे सोनं रिकव्हर केलेलं आहे आणि जवळपास 3 ते 4 लाखाचा मुद्देमाल त्याच्या घरात जे त्याने ह्या गुन्ह्यातले पैसे चोरी करून जे पैसे घेतलेले आहेत त्यामुळे त्या साहित्याने ते साहित्य घेतलेले ते त्यांनी हे केलेले आहे. या बंटी बबलीच्या अटकेमुळे राज्यभरातील अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. मात्र या घटनेवरून नागरिकांनी धडा घेण्याची गरज आहे. आपल्या घरात कोणत्याही अनोळखी व्यक्तीला भाडेकरू म्हणून ठेवताना त्यांची पूर्ण चौकशी आणि पोलीस व्हेरिफिकेशन करणं किती गरजेचं आहे हेच या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झालंय. योगेश खरे, झी 24 तास, नाशिक.